मेष राशींच्या व्यक्तींनो, मे महिन्यात तुमच्या आयुष्यात एक अशी वेळ येऊ शकते जिथे तुम्हाला मी सगळ्यांसाठी इतकं करतो पण माझं कोणीच ऐकत नाही. हो, हा महिना तुमच्या संयमाची, तुमच्या निर्णयांची आणि तुमच्या नात्यांची परीक्षा घेणार आहे. तर श्री स्वामी समर्थ मित्रांनो, मी आहे प्रिया आणि स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, व्हिडिओ पुढे सुरू करण्यापूर्वी चॅनल सबस्क्राईब नक्की करा, कारण रोज अशाच प्रकारचं राशी भविष्य आणि पॉझिटिव्ह माहिती आपल्यापर्यंत पोहोचत राहील. आणि कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ. मेष राशींच्या व्यक्तींनो, या महिन्यात तुमच्या मनाप्रमाणे सगळ्या गोष्टी होणार नाहीत आणि इथेच बहुतेक मेष राशीचे लोक चूक करतात. ते हट्टीपणा करतात, राग करतात आणि स्वतःचं नुकसान करून घेतात. उदाहरणार्थ, गावात एखादा शेतकरी पाऊस येण्याआधीच घाईने पेरणी करतो. त्याला वाटतं मी बरोबर आहे, पण नंतर पाऊस उशिरा आला की संपूर्ण पीक धोक्यात येतं. तसंच या महिन्यात घाईने घेतलेले निर्णय तुमचं नुकसान करू शकतात. काम आणि करिअर. या महिन्यात कामाचा ताण वाढेल, वरिष्ठांकडून दबाव येऊ शकतो किंवा व्यवसायात ग्राहकांकडून अपेक्षा वाढू शकतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमची बुद्धिमत्ता आणि शांतपणा तुम्हाला यातून बाहेर काढेल. नातेसंबंध. या महिन्यात नात्यांमध्ये गैरसमज वाढू शकतात, विशेषतः घरातील व्यक्ती, जोडीदार किंवा जवळचे मित्र तुमचं बोलणं चुकीचं समजू शकतात, म्हणून बोलताना शब्द जपून वापरा. महत्त्वाचा इशारा. मेष राशींच्या व्यक्तींनो, या महिन्यात अल्पपरिचित व्यक्तींवर जास्त विश्वास ठेवू नका, कारण समोरून गोड बोलणारे लोकच मागून अडथळे निर्माण करू शकतात. पैसा. आर्थिकदृष्ट्या हा महिना मध्यम राहू शकतो. पैसा येईल पण खर्च देखील वाढेल. उदाहरणार्थ, घर दुरुस्ती, शेतीसाठी खर्च, औषधं, मुलांच्या शिक्षणाचा खर्च, म्हणून पैशांचं नियोजन करा. मानसिक ताण. कधी कधी तुम्हाला असं वाटेल माझंच नशीब खराब आहे, पण लक्षात ठेवा, वाईट वेळ कायम राहत नाही. जसं उन्हाळ्यानंतर पाऊस येतो तसंच संघर्षानंतर यश येतं. उपाय. दर मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन नारळ अर्पण करा आणि मनापासून म्हणा श्री स्वामी समर्थ. मेष राशींच्या व्यक्तींनो, मे महिना तुम्हाला एक गोष्ट शिकवेल, शांत राहणारा माणूसच मोठं यश मिळवतो. राग टाळा, घाई टाळा आणि स्वतःवर विश्वास ठेवा, कारण तुमच्यात ताकद आहे, फक्त योग्य वेळेची गरज आहे. जर तुमची रास मेष असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ.